गावरान तडकामध्ये आपले स्वागत आहे। आज आपण भरलेली कारली करणार आहोत पांढरी। तर ही कारली घेतलेली आपण आता सगळी कारली कापून घेतलेली अशी। आता ह्या कारल्यांमध्ये मीठ टाकून कारल्यांमध्ये पाणी टाकून मीठ टाकून आपण उकडून घेऊ। ही सगळी कारली पातेल्यात घेतलेली ती आता मीठ टाकून उकडून घेऊ। त्यासाठी मसाला करणार आहोत वाटण। तर कोथिंबीर घेतलेली थोडी, लसूण घेतलेला आहे आणि खोबरं घेतलेलं आहे। हे मला सुक्क वाटण लागतं म्हणून हे मी करून ठेवणार आहे, पण हेच वाटण आपण कारल्याला थोडंसं घालणार आहोत। आपण आता हे सुक्क वाटून घेऊ। याच्यात पाणी अजिबात घालायचं नाही, कोरडंच वाटून घ्यायचं। कोरडं वाटलं बिन पाण्याचं वाटलं तर हे भरपूर दिवस राहतं। आपण आता आम्हाला हे वरणाला वगैरे पण लागतं म्हणून आपण आता हे वाटून घेऊ। जिरं मोहरी टाकली आहे, कांदा टाकलेला आहे। आता कांदा चांगला परतून घेऊ आणि एक एक वस्तू त्याच्यामध्ये टाकून देऊ। कांद्यामध्ये आपलं हिरवं वाटण टाकलेलं आहे, शेंगदाणा खोबरं आणि कोथिंबीर कढीपत्ता आहे, सॉरी खोबरं लसूण आणि हे टाकले कोथिंबीर, शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आपण। आता आपण त्याच्यामध्ये मसाला टाकूया। आपल्या चवीनुसार मसाला टाकायचा आहे, हळद टाकायची आहे आणि लाल तिखट टाकायचं आहे। आता हे चांगलं आपण आता मिक्स करून घेऊ। याच्यामध्ये मीठ टाकायचं। मीठ आपण बेतात टाकणार आहोत कारण की आपण कारली उकडतानाही मीठ टाकलेलं आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे आपण। आता हे सर्व मिक्स करून घेऊ। आता आपण वाटण खाली काढून घेतलेलं आहे, थंड करून घेतलेलं आहे। हा चिंचेचा कोळ आहे आपला, चिंच आणि गुळाचा, तो आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ। आता पूर्ण असा मिक्स करायचा आणि आता आपण कारली भरून घेणार आहोत। आता आपण कारली भरून घेऊ। अशा प्रकारे आपण कारली भरलेली आहेत। सर्व कारल्यांमध्ये मसाला व्यवस्थित भरलाय। हा मसाला राहिलेला थोडासा ठेवायचा, आपण तो ह्याच्यामध्ये टाकणार आहोत, रसा पाण्यामध्ये मिक्स करून टाकणार आहोत भाजीला। आपण आता कढई तापलेली आपली, आपण आता याच्यामध्ये कारली सोडू। आपली चांगली तेलात कारली परतून घ्यायची। हे गावाकडच्या पद्धतीचं कारलं आहे की अजिबात कडू होत नाही आणि गावाकडे अशी पांढरी कारली भेटतात। पांढरी कारली खाण्यासाठी ही खूप छान असतात, चवीला असतात ती, आमच्या इथे जास्त भेटतात ती कारली। आपण आता ही परतून याच्यामध्ये रस्सा करून घेऊ। थोडंसं पाणी टाकायचं। ही चांगली परतलेली आपण आता जे पाणी केलं होतं ते कारल्यामध्ये सोडणार आहोत आणि आता याच्यावरती झाकण नाही ठेवायचं, हे पाणी पूर्ण आटून घेऊ आपण। अशा प्रकारे तयार आहे आपलं गावाकडच्या पद्धतीने केलेलं भरलेलं कारलं, अजिबात कडू न होणार।